मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी 9वा आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे। मात्र तपास यंत्रणांना तो चकवा देतोय। कोण आहे कृष्णा आंधळे पाहूयात या रिपोर्टमधून। देशमुख हत्येच्या 1.5 महिन्यानंतरही कृष्णा आंधळेचा तपास। सीआयडी एसआयटीलाही कृष्णा आंधळेचा गुंगारा। आंधळे तपास यंत्रणांना सापडत का नाही? बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी 9 जणांवर मोक्का लावण्यात आलाय। त्यातील एक संशयित आरोपी कृष्णा आंधळे 1.5 महिन्यांपासून फरार आहे। सीआयडी आणि एसआयटी सारख्या संस्थांनाही कृष्णा आंधळे चकवा देतोय। देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा कृष्णा आंधळे खास असल्याची माहिती समोर येते। दोघांनी अनेक गुन्हे एकत्र केल्याचीही माहिती मिळते। तर स्थानिकांमध्ये भीती पसरवणारा कृष्णा आंधळे आता पोलिसांसह तपास यंत्रणांना डोकेदुखी ठरतोय। कोण आहे कृष्णा आंधळे? मैंदवाडी येथील रहिवासी कृष्णा आंधळेची आर्थिक परिस्थिती बेताची। सुदर्शन घुलेसोबत दीर्घकालीन भागीदारी, अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग, स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सक्रिय, खंडणी, लूटमार आणि रस्त्यात अडवून चोरी करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल। मंगळवारी एक सीसीटीव्ही समोर आला। त्यामध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, प्रतीक घुले, बालाजी तांदळे, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे आणि पोलीस दिसतायत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कृष्णा आंधळे अद्याप फरार असून तपास यंत्रणा त्याचा शोध घेतायत। मात्र अद्याप त्याचा शोध लागला नसल्याने बीड पोलिसांनी वॉन्टेड घोषित केले। त्याचबरोबर कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा कोणास माहिती किंवा तो दिसून आल्यास तात्काळ बीड पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असून त्याला योग्य ते बक्षीसही दिलं जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।